कोणतं ज्ञान देतात? व्यापार करावा, व्यवसाय करावा, नोकरी करावं, पोट भरावं, काहीतरी विकलं तर 4 पैसे मिळतील याचं ज्ञान काय करतात ते गुरु देतात. ह्या महागुरु असेल म्हणजे बाकीचे गुरु दुसऱ्याच्या खिशातले पैसे आपल्या खिशात यावे याच ज्ञान देतात. पण हे काहीही ज्ञान न देता आपल्या खिशातले पैसे त्यांच्या खिशात कसे जावे याचं न कळत त्यांचं त्यांनाच ते ज्ञान प्राप्त करून घेतात. त्याला महागुरु म्हणतात. मी काय म्हणतो लक्षात आलं का? ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, नामदेवराय आदी करून संत महात्म्यांची भेटी आपल्या आयुष्यामध्ये होणं हे मानवी जीवनाचं काय आहे? साफल्य आहे, यश आहे. आणि त्यासाठीच तुकोबाराय म्हणतात यदा कदाचित भगवंत नाही भेटला तर एवढा मोठा तोटा होणार नाही. मग काही भजन करणारे, भक्ती करणारे, परमार्थ करणारे भुवया उंचून म्हणतील मग देव भेटू नये, मग परमार्थ कशासाठी करा? ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा अनुभव प्रतिपादित करत असताना, अनुभव सांगत असताना त्यांचे उद्गार आहेत. जर आमची खरी भक्ती असेल, ती सद्गुरूंना स्मरून असेल, संतांच्या दाखवलेल्या वाटेवर वाटचाल करून जर आमची भक्ती असेल तर भगवंताला आम्हाला गुरु म्हणून भेट द्यावी लागेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव बोललेत ना तुकोबाराय. आपणची देव होय गुरु, तो देवच गुरु रूपाने आपल्या समोर आल्याशिवाय राहणार. पण माध्यम काय असावं? माध्यम काय असावं? माध्यम फक्त आणि फक्त संत असावेत. संतांच्या मार्गदर्शनाखाली केलेला परमार्थ, श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेला परमार्थ तो कणभर देखील वायाला जात. फार भाग्यवान आम्ही तुम्ही आहोत की आम्हाला कुठली तरी परंपरा आहेच. कुठली तरी म्हणण्यापेक्षा खूप समृद्ध परंपरा आहे. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक गोष्टीची परंपरा सांगितली गेलेली आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये परंपरा सांगत असताना त्यातल्या त्यात गुरु परंपरा, त्या गुरु परंपरेमध्ये आम्ही तुम्ही जे वास्कराचे अनुयायी आहोत ते खूप श्रीमंत आहेत, खूप मोठ्याचे लेकर आहेत. जसा वाघाचा छावा असावा, त्याचा बाल अवस्थापासूनच त्याचा दरार असतो बरं का. कारण जन्मल्यापासून त्याला संस्कार असतात. पंजा मारावा, पंजा डरकाळी फोडावी, हे जन्मजात त्याला काय असतं? बाळकडू असतं. तसं वास्कराच्या वारकऱ्याला, वास्कराचा वारकरी ओळखायचा कसा माहिती काय? कीर्तनाला कंबर बांधून उभा राहतो तो वास्कराचा वारकरी बरं. आता कंबराला काय नाही तिने उद्यापासून चौकशी करायची. अजून काय सांगू? आता फार सांगत नाही, वडीलधारी माणसं आहेत. खूप मोठा अधिकार आहे, खूप मोठ्याची लेकर आहोत आम्ही. त्यांना नस म्हणजे तपकीर ओढायची सवय होती. तपकीर तर गोकाक मध्ये ते असले गावाकडे आपल्या की डबीतील चिमटभर तपकीर काढायचे आणि आपल्या नाकाला लावणे आधी काय करायचे? पंढरपूरच्या दिशेला असं ते हात करायचे. श्री गुरु चरणार्पण मस्तू. सद्गुरूंना, अरे गुरुंना काय अर्पण करावं? तपकीर. भाव खूप शुद्ध बरं. ती तपकीर आपल्या सद्गुरूंच्या नावाने एक चिमूट सोडून द्यायची. काही लोक पाण्याचा ग्लास हातामध्ये आला किंवा अन्य द्रवाचा ग्लास मध्ये हातामध्ये आला, चहाचा कप आला की पहिलं बोट बुडवतात. कोणाच्या नावाने टाकतात माहित नाही, पण ते बोट बुडून अशी बोट एक बाहेर टाकायची काय असते. तो चहा असेल, अन्य काहीतरी असू शकतं. तुम्ही नंतर अभ्यास करत होता. ते चिमूटभर काय करायची? तपकीर सोडायचे. त्याचा परिणाम असा व्हायचा की वाड्यामध्ये एकनाथ आपण त्याचे काय यायचं? ठसका यायचा, शिंका यायचा. म्हणजे अरे बहुतेक भाड्यानं तपकीर आमच्या नावाने काय केली, टाकली वाटतं. म्हणजे एवढा अनन्य भाव सद्गुरूंच्या बद्दल असणं खूप गरजेचं आहे. आम्हाला काय वाटतं आता ऑनलाईन, आता कोण कुठं आहे हे सगळं आता कळतं. पण पूर्वापार सद्गुरूंचं एवढं बारीक लक्ष आहे की आम्ही कुठं सेवा आणि कशी काय करतो हे त्या काळामध्ये. आता साधना आली, आम्हाला स्टेटसचं वेळ लागलं ना. आज अमुक ठिकाणी सेवा, अमुक एवढ्या लवाजम्यामध्ये सेवा, अमुक अशा पद्धतीने सेवा, हे एकमेकाचं आता कळतं. आता काय झाकून राहत
नाही. पण ही साधनं नसताना सद्गुरूंचं एवढं बारीक लक्ष असायचं. आणि ते खूप महत्वाचं आहे की त्यांचं आमच्याकडे काय आहे, लक्ष. म्हणून आपला परमार्थ कणभर का असेना, तो कणभर केलेला परमार्थ सद्गुरूंच्या साक्षीनं असल्या कारणानं वायाला जाणार नाही. भाग्यवान एवढे सगळे टाळकरी, काही बाल वारकरी त्या ठिकाणी ते तिकडं उभा होते, थोडे इकडं आले. आता बसायचं नाही बरं का बाळांना. आणि 2 साऊंड असते तर मजा आली असती. एवढं मोठं लावलंय तरी तुम्ही म्हणाल महाराजाचं काय मन भरलेलं नाही. पुढच्या वर्षी इथं 2 असणार का, त्यावेळेस आम्ही असो नसो. असे गोड निर्मळ मनाचे वादक आहेत बाबा, त्यांचं आडनावच निर्मळ आहे. आमचे गुरुबंधू लागतात ते. एक एकापेक्षा एक एकाहुनी बळी असे असणारे फडावरचे सेवाधारी, शेडेकरी, टाळकरी, विनेकरी, ही सगळी अशी उत्साह भरलेली मंडळी कीर्तनाला. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. काका आहेत, काकांना बघितली की बरं वाटतं. जुनी माणसं बघितली की बरं वाटतं का. सेवेनंही मुरलेली आणि गोड लागणारी अशी माणसं असतात. जुन्या माणसांचा ते भाव असतो. म्हणून ना आशांच्या संगतीमध्ये जो परमार्थ करण्याचा एक उत्साह असतो, आनंद असतो, तो अलौकिक आणि अप्रतिम राहतो. म्हणून महाराज म्हणतात की भगवंत भेटण्याआधी संत भेटावेत. यदा कदाचित भगवंत भेटून जाईल. जसं नामदेवरायांना भेटलं. नामदेवरायांना देव किती जवळ होता, किती जवळ होता. तर नामदेवरायांच्या हातून भगवंत दूध प्यायचा, नामदेवरायांच्या हातून देव काय करायचा, नैवेद्य खायचा. इथं बसलेल्या माझ्या माता माऊली किंवा आमचे सगळे वडील मंडळी आहेत, तुमच्यापैकी एकाचा तरी अनुभव, किमान आमची साखर त्यांनी खावी. आपला ठरलेला आयटम असतो देवाला नैवेद्य रोजचा. बाकीचं काय नाही भेटलं तर देवाला काय दाखवावे, वाटीतून साखर नैवेद्य म्हणून दाखवतो की खाऊ घालतो. तुमचा काय अनुभव, काय आपल्या तोंडामध्ये फिट्ट वाक्य बसलेलं आहे, नैवेद्य दाखवा. आपली भूमिकाच अशी तयार झालेली आहे चांगली की तो खात नाही, फक्त पाहतो. आणि जुनी माणसांची तर अशी काही अनुभव आहेत महाराज, देव हा वासाचा धनी असतो, घासाचा हा धनी असतो. देव वासाचा आणि आम्ही घासाचे का. एवढं काय, देवाला जर नारळ वाढवला आणि तो चुकून माकून नासका कुसका लागल्या बरोबर तोंडातनं बोल बाहेर पडतात, देवाला पावला. वा वा, म्हणजे नासका लागला की देवाला पावला. मग तो आपण पूर्ण नारळ देवाच्या नावावरच करून टाकायचा, त्यातला कणभर सुद्धा घ्यायचा नाही. आणि चांगला लागला तर कणभर दिला तर देवावर उपकार, मग मात्र तो देवाला पावत, तो सगळा आपल्याला गावत असतो. पण नामदेवराय एकमेव असे भक्त होऊन गेले, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांच्या हातून त्यानं दूध प्राशन करावं, नैवेद्य ग्रहण करावा. पण चरित्र भाग असं सांगून जातो की नामदेवरायांची जी भूमिका होती ती फक्त रावळापुरती आणि पांडुरंगापुरती मर्यादित भूमिका होती. ही भूमिका व्यापक होण्यासाठी प्रत्यक्ष भगवान पांडुरंगराय सांगतात, नामदेवा तुला बोललं की लगेच राग येतो. म्हणजे लढीवाळ असल्यामुळं, लढीवाळ आपली लेकरं लढीवाळच असतात ना, त्याला कोणी उठ म्हणून चालत नाही, इथून बाजूला हो म्हणून चालत नाही, ते लगेच फुगून बसतो, लगेच रागाला जातो. आपण एखाद्यावर रागाला जातो, फुगून बसतो, आबोला धरतो, हे सगळं प्रेमाचं काय आहे, प्रतीक आहे. प्रेम असल्याशिवाय कोणी कोणावर रागी जात नाही, कोणी कोणावर फुगून बसत, कोणी कोणाचे आबोला धरत नाही. प्रेम असावं लागतं. भगवंतांचं आणि नामदेवराचं एवढं प्रेम. ज्यावेळी संत सभा भरली, आमच्या गोरोबा काकाने हातामध्ये थापटणं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर मारायला चालू केलं. किती भाजलंय, किती कच्चा आहे. तपासण्या अधून मधून परीक्षा घ्याव्या लागतात, तपासण्या घ्याव्या लागतात, थापटणं डोक्यात पडावं लागतं.
आणि मग आपल्याला कळून चुकतं अजून भाजायला कच्चा आहे, जरा कमी पडले, अजून थोडीशी काय करावी लागते, भट्टीला लावावं लागल. सगळ्यांच्या डोक्यामध्ये थापटणं पडत आलं. कुणी आऊ केलं नाही, पण नामदेवरायांचा नंबर आला तर बहुतेक नामदेवरायांनी असा भूमिका घेतली, म्हातारं डोकं फोडतं की काय म्हणून धूम ठोकली. ज्यावेळेस नामदेवरायांच्या डोक्यात थापटणं पडलं त्यावेळेस आपोआप दब आवाज आल्याबरोबर नामदेवरायांच्या बाबतीत उद्गार आलेत. बरोबर काय म्हणतात, अजून कच्चा आहे. काय अजून कच्चा आहे. थोडासा मराठी भाषेत इन्सल्ट झाला. काय झाला, काय झाला, काय झाला, इन्सल्ट झाला. मराठी भाषेत अपमान झाला, अपमान झाला. म्हणले डोक्यात थापटणं मारलं ते मारलं, आणि सगळ्या भर सभेमध्ये मला काय ठरवला, कच्चा ठरवला. असं कुठं असतं का? बोलवून निमंत्रण देऊन अपमान करणारे असे कुठे जीवलग असतात का? देवाकडे कागाळी तक्रार करत आले म्हणजे देवा हे काय मला पटलेलं नाही. देव म्हणतो नामदेवा बरोबर आहे, तुला सद्गुरूंना शरण जावं, गुरूंना शरण जावं लागल. जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत व्यापक चराचरामध्ये असणारा माझी जी अनुभूती आहे ती तुला कदापि प्राप्त होणे